राजकारण हा समाजसेवेचा मार्ग आहे की धन गोळा करण्याचा मार्ग आहे काय? पण सेवा करता करता ही लोक मोठे कसे होतात हा सुद्धा एक अभ्यासाचा प्रश्न आहे असं मला वाटते. नाही मैं समाजसेवा करू, अरे समाजसेवा करो वो ठीक है, लेकिन 5 साल में 13 तो प्रॉपर्टी बढ़ गई. अनुसूचित जाती जमातीतील नागरिकांचा पाहिजे त्या प्रमाणात उद्धार झाला का असं तुम्हाला वाटते का? नाही, आपण जसं बघतोय त्याप्रमाणे तर जशी आपल्याला वाटलं की एक अनुसूचित जातीची जागा आरक्षित झालेली आहे आणि आरक्षित झालेल्या जागेमुळे मोठ्या प्रमाणामध्ये इथल्या जो अनुसूचित जातीच्या व्यक्तीचा विकास होईल, पण तसा कुठलाही विकास आपल्याला बघावाच मिळत नाही. तो पहिलेही रिटायर झाल्यानंतर आमदारकीची निवडणूक लढली आणि ते आमदारही झाले. तुम्हाला काय वाटते? सत्तेचा म्हणजे तुमच्या कामाचा अधिकार त्यावेळेस तुम्ही वापर नाही करत आणि ज्यावेळेस तुम्ही रिटायर होता त्यावेळेस तुम्हाला लोकांच्या सेवेची म्हणजे आठवण येते नाही, मला समाजसेवा करायची आहे. युवा आहे हा टेन्शन घेते आणि बुड्ढा जेव्हा तो पेन्शन घ्यायला पाहिजे तर तो सत्ता बघते. एखादा व्यक्ती आमदार झाला तर मग तोच पुन्हा आमदार बनते, मग आता तो झाला तर मग त्याच्या मुलगाच बनते. तर म्हणजे बाकीचे लोक सुद्धा आहेत ना, मग त्यांना सुद्धा संधी मिळाला असं मला वाटतं. सध्या जो आपल्या भागामध्ये 15% जो कमिशनचा जो चर्चेचा विषय आहे, ठेकेदार लोक आहेत की म्हणजे पैसे कमवण्याचा धंदा कुठेतरी हा एक सुरू आहे. तिकीटच्या वेळेस म्हणजे बाहेरचा जो व्यक्ती आहे, पार्सल व्यक्ती आम्हाला उमेदवार चालणार नाही असं काँग्रेस नमस्कार, बेधडक चर्चा या पॉडकास्टमध्ये सर्व प्रेक्षकांचं मनापासून स्वागत आहे. आपण आज अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्र 63 बद्दल चर्चा करणार आहोत. त्याकरिता आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी तब्बल 15 वर्षाचा दांडगा अनुभव असलेले पत्रकार तथा संपादक असलेले मास कम्युनिकेशन अँड जर्नलिझमची पदवी प्राप्त केली असलेले डॉक्टर सुशील सदारामजी लाडे आपल्यासोबत आहेत. डॉक्टर साहेब, स्वागत आहे आपलं महाराष्ट्र केसरी न्यूजच्या या पॉडकास्ट एपिसोडमध्ये. नमस्कार. या भागातील ज्वलंत प्रश्नावर येण्या अगोदर आम्ही आपल्याला अर्जुनी मोरगाव मतदारसंघाबाबत थोडक्यात काही माहिती देऊ इच्छित आहोत. अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघ 63 हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या 288 मतदारसंघापैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसमन आदेश 2008 नुसार केलेल्या मतदारसंघाच्या रचनेनुसार अर्जुनी मोरगाव मतदारसंघात गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुका 1, अर्जुनी मोरगाव तालुका 2 आणि गोरेगाव तालुक्यातील मोहाडी महसूल मंडळाचा यामध्ये समावेश होतो. अर्जुनी मोरगाव हा विधानसभा मतदारसंघ गोंदिया भंडारा लोकसभा मतदारसंघात मोडतो आणि हा मतदारसंघ असून अनुसूचित जाती म्हणजेच SCच्या उमेदवारांसाठी तब्बल 25 वर्षेकरिता राखीव आहे. सध्या या मतदारसंघाचे आमदार राष्ट्रवादी पक्ष मनोहर गोवर्धन चंद्रिकापुरे हे आहेत. ते 2019च्या निवडणुकीत माजी मंत्री राजकुमार बडोले यांचा 718 अशा अल्पशा मतांनी पराभव करीत त्यांनी विजय मिळवला होता. राजकुमार बडोले यांच्याबद्दल सांगायचे असेल तर 2014 आणि 2009 या काळात राजकुमार सुदामजी बडोले हे भारतीय जनता पक्षाच्या तिकीटवरून 2दा आमदार झाले आहेत. तर 2014मध्ये ते महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय विभागाचे आणि गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री सुद्धा राहिले आहेत. शासनाने या मतदारसंघात तब्बल 25 वर्षेकरिता रिझर्वेशन अनुसूचित जातीच्या कोट्यात ठेवले आहे आणि याच विषयावर आज चर्चा होणार आहे. तर लाडेसाहेब, माझा आपल्याला एक प्रश्न आहे की शासनाने तब्बल 25 वर्षाकरिता अर्जुनी मोर विधानसभा क्षेत्रात अनुसूचित जातीकरिता रिझर्वेशन कशासाठी ठेवलं, काय सांगाल? मारवळजी, तुमचं खूप खूप स्वागत की आपण आज ही बैठक इथं बोलवली आहे आणि आपण जी चर्चा करणार आहोत ह्या चर्चेमध्ये आपण नवनवीन विषय घेऊन आपण चर्चा करू. आणि आपला जसा प्रश्न आहे की शासनाने 25 वर्ष का बरं हे हा जो क्षेत्र आहे अर्जुनी मोर हा अनुसूचित जातीकरिता राखीवकरिता ठेवलेला आहे, त्याबद्दल मला असं सांगायचं वाटते की भारतीय संविधानानुसार म्हणजे जो मागासलेला वर्ग आहे किंवा जो दबलेला वर्ग आहे त्या अशा दबलेल्या वर्गाला सुद्धा प्रतिनिधित्व भेटला पाहिजे. त्यांचेच लोकसुद्धा लोकसभेत आणि राज्यसभेत गेले पाहिजेत त्याकरिता आणि तसेच ते विधानसभेमध्ये त्यांच्या प्रतिनिधित्व गेला पाहिजे. त्याकरिता शासनाने आणि मला असं म्हणायचं की निवडणूक आयोगाने अशी ही म्हणजे भारतीय संविधानाच्या अनुसारच ही आरक्षणाची भूमिका केलेली आहे आणि 25 वर्ष याकरिता की
पण म्हणजे हा जो इथला जो अनुसूचित जातीचा प्रवर्ग आहे याला वरत आणण्यासाठी 25 वर्ष कमीत कमी म्हणजे लागतील असा हा अनुमान घेऊनच मला वाटते हे अनुसूचित जातीकरिता ही सीट दिलेली आहे. आणि मुख्य म्हणजे त्याचं नेमकं कारण असं आहे की म्हणजे जे धनाढ्य लोक असतात, ज्यांच्याकडे अमाप पैसा असते, जे श्रीमंत असतात, गर्भश्रीमंत, असे लोक पैशाच्या भरोशावर हे निवडून येतात. आणि जो गरीब वर्ग जो असतो हा अनुसूचित जातीचा, हा गरीब वर्ग पैसे नसल्यामुळे तो चुनाव लढू शकत नाही, निवडणुकीमध्ये जिंकू शकत नाही. त्याकरिता त्याच समाजाचे जे लोक आहेत हे निवडून आले पाहिजेत. त्याकरिता भारतीय संविधानाने ही एक दूरदृष्टी करून संविधान निर्मात्याने अशी व्यवस्था केली आहे की आरक्षण हे म्हणजे त्या ज्या भागामध्ये जास्तीत जास्त ज्या समाजाचे लोक असतात त्यांच्या सर्वेनुसारच तो भाग त्या जातीकरिता आरक्षण ठेवलेला असतो. नक्कीच. या भागात आत्तापर्यंत 3 वेळा अनुसूचित समाजातील 2 व्यक्ती आमदार राहिले आहेत. काय वाटते आपल्याला, त्या आरक्षणाचे फलित झाले आहेत का? आता यावर सांगायचे म्हणजे 2009मध्ये भाजपच्या तिकिटावर माजी मंत्री जे राहिलेले होते राजकुमार बडोले इंजिनियर, ते पहिल्यांदाच निवडून आले आणि दुसऱ्यांदा 2014मध्ये पुन्हा त्यांना भाजप पक्षाने विश्वास दाखवत त्यांना पुन्हा तिकीट दिले आणि पुन्हा ते निवडून आले. आणि ज्यावेळेस 2009मध्ये ते आले निवडून त्यावेळेस ते विरोधी पक्षामध्ये होते, पण 2014मध्ये भाजपची सत्ता आली त्यावेळेस त्यांना एक मंत्रिपद मिळाले, कॅबिनेट मंत्री. ते महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री झाले आणि एवढेच नाही तर ह्या गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्रीपद सुद्धा त्यांनी म्हणजे भूषवलं. आणि जेव्हा ह्या गोंदिया जिल्ह्याला एक नवीन पालकमंत्री मिळाला त्यावेळेस लोकांना असं वाटलं की आपल्या गावच्या आपल्या जवळचा व्यक्ती हा पालकमंत्री झालेला आहे आणि निश्चितच आता ह्या जो क्षेत्राचा आहे विकास हा बिलकुल एकदम धूमधडाक्यात होईल. आता बडोले साहेब ज्यावेळेस सामाजिक न्यायमंत्री झाले त्यावेळेस त्यांनी हे सांगणे वाहवे होणार नाही की त्यांनी एक सामाजिक न्याय पदाला एक म्हणजे आपण त्याला म्हणू शकतो की एकदम न्याय दिलेला आहे. आणि ज्या पद्धतीने त्यांनी जे काम केलेले आहे ते सर्वांना माहीतच आहे. आणि आताही तुम्ही कुणाला विचाराल, पूर्वी तुम्हाला असं म्हणायचं पूर्वी सामाजिक न्याय विभाग काय हे लोकांना माहिती करून टाकलं. पूर्वी जे जनसामान्यामध्ये म्हणजे आपण चर्चा करतो की पूर्वी सामाजिक न्याय विभाग काय आहे हे लोकांना हे राजकुमार बडोले यांनी दाखवून दिलेलं आहे. आणि ज्या पद्धतीने त्यांनी जे कार्य केलेले आहे ते शासकीय योजना असो किंवा ते बाबासाहेबांचे इंदू मिलचा प्रश्न असो, लंडनचा घर असो किंवा जो आपला भीमा कोरेगावचा जमिनीचा प्रकरण असो, हे सर्व त्यांनी हे निकाली लावलेले आहेत. हे झाले मोठे काम. पण दुसरे सांगायचे म्हणजे ज्या पद्धतीनं त्यांच्याकडे सामाजिक न्याय विभाग होता त्या अनुसार म्हणजे जसा अनुसूचित जातीचा व्यक्ती जसा इथला आमदार झाला तर लोकांचा एक अपेक्षा असते की म्हणजे इथं मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार निर्मिती होईल, काही कंपन्या येतील किंवा मोठ्या प्रमाणामध्ये आमचे विकास होईल. आणि अनुसूचित जातीचा व्यक्ती असल्यामुळे एक स्पेशल काहीतरी वेगळा असा पॅकेज म्हणजे एक स्कीम येईल म्हणजे ह्या लोकांसाठी की हे लोक कशा प्रकारे आपला रोजगार मिळेल आणि आपला आर्थिक उन्नती कशी साधतील आणि बरोबर येऊन भेटतील. पण तसं कोणत्याही प्रकारचा जो इथं आहे अशी कंपनी आलेली नाही आहे आणि असा लोकांचा जो आहे पोटापाण्याचा प्रश्न जो आहे हा इथं मिटलेला नाही आहे. तर त्यामुळे कुठेतरी लोकांची इथे एक नाराजीचा सूर आपण पाहाव्यास मिळतो. आणि दुसरी गोष्ट जी मनोहर चंद्रिका पुरे आहेत जे आता 2019मध्ये जे आमदार झालेले आहेत त्यांच्याबद्दल लोकांमध्ये अशी चर्चा आपल्याला बघावयास मिळते हे की आमदार साहेब ज्यावेळेस आमदार झाले त्यावेळेस काही जे म्हणजे त्यांचे वर्ष गेले हे कोरोनामध्ये गेले, त्यांच्यामुळे त्यांना काही काम करायला मिळालं नाही. आणि नंतर त्यांना जे काम करायला मिळालं त्यावेळेस त्यांनी ते जे विकास कामे केली ते फक्त समाज मंदिरे, रोड, रस्ते, नंतर तुमचे नाल्या झाल्या आणि हे बांधकामाचे जे काम झाले ते त्यांनी काम केले आहेत. आणि ते सर्व जे कामे आहेत ते फक्त भौतिक कामे आहेत. म्हणजे जे आपण रोड रस्ते हे भौतिक कामे आहेत, पण लोकांच्या रोजीरोटीच्या प्रश्नाचं काय, त्यांना असा कुठल्याही प्रकारचा हे सुद्धा आमदार झाले पण लोकांच्या रोजीरोटीचा प्रश्न त्यांनी सुद्धा सोडवला नाही आहे. तर त्याकरिता लोकांमध्ये कुठेतरी एक नाराजी आपल्याला बघाव्यास मिळत आहे. मग चाहे आमदार ते राष्ट्रवादीचे असोत की ते भाजपचे असोत. नक्कीच. माझा एक तिसरा प्रश्न आहे या ठिकाणी की या भागात
अनुसूचित जाती जमातीतील नागरिकांचा पाहिजे त्या प्रमाणात उद्धार झाला का असं तुम्हाला वाटतंय का? काय सांगाल? नाही, आपण जसं बघतो आहे त्याप्रमाणे तर जशी आपल्याला वाटलं की एक अनुसूचित जातीची जागा आरक्षित झालेली आहे आणि आरक्षित झाल्या जागेमुळे मोठ्या प्रमाणामध्ये इथल्या जो अनुसूचित जातीच्या व्यक्तीचा विकास होईल, पण तसा कुठलाही विकास आपल्याला बघावाच मिळत नाही. तो पहिलेही ज्या परिस्थितीमध्ये होता त्याच परिस्थितीमध्ये तो आताही आहे. फक्त आमदार झाले, आमदाराच्या संबंधित जे लोक असतात ते लोक मोठे झाले, त्यांना जे संबंधित लोकांना ठेकेदारी देऊन ते लोक मोठे झाले. पण जो स्थानिक जो वोटर आहे, इथला नागरिक आहे, जो अनुसूचित जातीचा जो व्यक्ती आहे, तो कुठे मोठा झाला? तो त्याच जागी आहे. तो आता राशनचे चावल आणते आणि सायंकाळी बनवते, तीच परिस्थिती आहे. तर त्याच्यामुळे हा फक्त काही विशिष्ट ठेकेदारांचाच म्हणू आपण, तर इथं त्यांचाही विकास झालेला आहे. पण साधारण जे वोटर आहे ते आताही त्यांची तेच हलाखीची परिस्थिती आहे. नक्कीच. पदावर असलेली व्यक्तींनी आपली जबाबदारी पूर्ण केली का असं वाटते का तुम्हाला? आता कुठलाही व्यक्ती जेव्हा पदावर असते तर त्याला असं वाटतं की मी ह्या पदाला म्हणजे भरपूर न्याय देईन, पण असं अजूनही एखादं पद झालं नाही की त्याला भरपूर तो न्याय देऊ शकते, म्हणजे याला नाहीच म्हणता येईल. कारण की कामे जी असतात ही कधी संपत नसतात आणि तो कितीही काम केलं तरी ते लोकांना ती कमीच असते. त्यामुळे पाहिजे त्या प्रमाणामध्ये त्यांनी ते काम केलं नाही आणि त्यांनी न्याय दिला नाही. त्यांना असं वाटत असेल की मी खूप सारे काम केलो, पण ज्यावेळेस लोकांमध्ये जा तर लोकांची जे इच्छा असते ते कधी पूर्ण होत नाही. त्यामुळे लोकांच्या म्हणजे तो कुठलाही नेता निवडून जरी आणला तरी तोच प्रॉब्लेम आहे. तो लोक त्यांच्या कामावर ते नाखुश होणार आहेत. नाही, इसने ये नहीं किया, वो नहीं हुआ, ऐसा नहीं हुआ. तर त्याच्यामुळे कोणताही नेता कितीही काम करेल तरी पण तो काम परिपूर्ण होत नाही. त्याच्यामुळे आपण त्याला आपण नाही केलं असंच म्हणता येईल. नक्कीच. आयुष्यभर ज्यांनी शासनाकडे काम केलं, शेवटी रिटायर झाल्यानंतर आमदारकीची निवडणूक लढली आणि ते आमदारही झाले. तुम्हाला काय वाटतं याच्यामध्ये? ह्यामध्ये मला असं वाटलं की ज्या वेळेस त्यांच्याकडे शासकीय पॉवर होता, जे शासकीय पदावर असतात शासकीय कर्मचारी, आणि कायदा त्यांच्याच हातामध्ये असते, त्यांच्यामध्ये शासनाच्या योजना कशा राबवायच्या हे त्यांच्या हातामध्ये असतात. पण ज्या वेळेस साधारण व्यक्ती त्यांच्या ऑफिसमध्ये जाते तेव्हा हेच व्यक्ती त्यांना आपला अधिकाराचा दबाव आणतात किंवा आपला एक वर्चस्व दाखवतात किंवा मी साहेब आहो तर तुझं काम नंतरमध्ये होईल, तू नंतरमध्ये ये, म्हणजे लोकांना हेलपाट्या घाला लावतात, त्यांना न्याय नाही देत. आणि हेच मग जेव्हा हे अधिकारी लोक ज्यावेळेस रिटायर होतात त्यावेळेस त्यांना समाजसेवेची आस लागते आणि ते डायरेक्ट म्हणजे इथून रिटायर झाले का इथं समाजसेवा करायसाठी येतात. म्हणजे मी आता समाजाचा सेवा करतो, विकास करतो. पण ज्यावेळेस तुमच्याकडे खरंच म्हणजे कायद्याचा पॉवर होता त्यावेळेस तर तुम्ही लोकांना करू शकत होत्या लोकांना. त्यावेळेस तुम्ही लोकांना वापस केल्या, भगवल्या. अरे अभी नहीं, मैं बिजी हूँ, काम में आ, बाद में मेरे चपरासी से बात करना, मैं बाहर में जा रहा हूँ, तो उसके बाद में मैं बाहर जा रहा हूँ, अभी मेरे पास समय नहीं है, बाद में देखेंगे. तर तुम्ही ज्यावेळेस तुमच्याकडे संबंधित पॉवर असते सत्तेचा म्हणजे तुमच्या कामाचा अधिकार, त्यावेळेस तुम्ही वापर नाही करत. आणि ज्यावेळेस तुम्ही रिटायर होता त्यावेळेस तुम्हाला लोकांच्या सेवेची म्हणजे आठवण येते, नाही मला समाजसेवा करायचं आहे. तर आणि हे डायरेक्ट हे जे लोक येतात इथं, म्हणजे मला असं ॲज अ पत्रकार म्हणतो मी, मला कोणावर आरोप वगैरे नाही करायचा आहे. म्हणजे एक डायरेक्ट जसा एखादा रिटायर झालेला व्यक्ती जेव्हा एखाद्या पक्षामध्ये येतो का नाही म्हणजे समाजसेवा करायची आहे, तर मग त्या नवयुवकाचं काय? जो नवयुवक आपल्या वयाच्या 21, 22 किंवा 25 वर्षापासून जो एखाद्या पक्षासोबत जुडतो त्याची एक आस असते की मला भविष्यामध्ये मला जिल्हा परिषद, मला पंचायत समिती किंवा मला भविष्यामध्ये आमदारची तिकीट किंवा तो आपले भविष्य त्या पक्षामध्ये कुठेतरी पाहतो का माझ्या कुठेतरी याच्या फलित होईल आणि हे पक्ष माझ्यासोबत न्याय देईल आणि मला कुठेतरी एक तिकीट कुठेतरी भेटून मी आपला राजकारणात प्रवास सुरू करीन. तर त्या लोकांचं म्हणजे तिथं भविष्य त्याचे स्वप्न भंगवतात. कारण की हे लोक डायरेक्ट येतात, पैसेवाले असतात, यांच्या रिटायरमेंटचा पैसा भेटतो आणि हे पैसेवाले असतात. तर तालुक्यामध्ये म्हणजे अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रामध्ये असे अनेक उदाहरण सध्या असे अनेक उदाहरण आहेत. मग त्या लोकांचं काय? जे असे जे लोक असतात, जे मुलं असतात, जे कार्यकर्ता असतात, ते तर पहिले बी दऱ्या उचलत, आता बी दऱ्या उचलत आणि डायरेक्ट येतात, हे गाडीमध्ये बसतात, हे दरवाजे लावतात त्याचे. तर त्यांचे भविष्यात गेले ना त्यांच्या पाठीच्या मागे त्यांचे शब्दभंग झाले. तर त्याच्यामुळे हे कुठेतरी हे चुकीचे आहे. अशा म्हणजे जो आणि पहिली गोष्ट जो डायरेक्ट अधिकारी जेव्हा एखादा म्हणजे आमदार बनतो, खासदार बनतो, म्हणजे तर तो व्यक्ती त्या जागेला न्याय देऊ शकत नाही. पण जो एखादा कार्यकर्ता ग्रामपंचायतच्या चुनावापासून तर तो स्टेप बाय स्टेप जसा तो राजकारणामध्ये जातो तर त्याला सर्व लोकांची नाळ माहीत होते. तर असे लोक खरंच त्या म्हणजे पदाला न्याय देऊ शकतात असं म्हणजे माझे असे वैयक्तिक मत आहे. नक्कीच. राजकारण हा समाजसेवेचा मार्ग आहे की धन गोळा करण्याचा मार्ग आहे, काय सांगा? आता असं म्हणणं काही व्हावे होणार नाही. आपण कित्येक उदाहरण बघतो असे आहे. कारण की ज्या वेळेस लोक असे म्हणतात की नाही मला समाजकारण करायचे आहे, मला लोकांची सेवा करायची आहे,
पण समाज सेवा करता करता ही लोक मोठे कसे होतात, हम्म. हा सुद्धा एक अभ्यासाचा प्रश्न है, ऐसा मला वाटते. अच्छा. नहीं मैं समाज सेवा करूँ, अरे समाज सेवा करो वो ठीक है, लेकिन 5 साल में तेरा तो प्रॉपर्टी बढ़ गई, उसका क्या. हा. तर म्हणजे समाज सेवा करू करून म्हणजे हे जे मोठे होतात मग हे कुठून होतात, म्हणजे त्याच्या मतलब म्हणजे राजकारण म्हणजे एक पैसे कमवण्याचा धंदाच नाही का, म्हणजे असं म्हणणं कुठं हे वावे ठरणार नाही. आणि दुसरी गोष्ट मला असं सांगायचं वाटते की म्हणजे हे ज्यावेळेस म्हणजे नेते लोक ज्यावेळेस लोकांमध्ये जातात की मला तुम्ही निवडून द्या, मी तुमचे हे स्वप्न पूर्ण करीन, ते स्वप्न पूर्ण करीन, हे काम करणार, ते काम करणार, मी असं करणार. पण ज्या वेळेस हे खरंच ते लोकांना त्याच्यावर विश्वास ठेवून ज्यावेळेस त्यांना वोट देतात आणि हे लोकांचे जनप्रतिनिधी बनतात, त्यावेळेस ते लोकांना विसरतात. अभी मेरे पास समय नहीं है तो बाद में आना, तो तूने मेरे को वोट नहीं दिया तो वो पार्टी का है, तो वो पार्टी का है, असं कुठेतरी ते भेदभाव करतात. कारण की जनप्रतिनिधी हा सर्वांचा असतो. भारतीय संविधानानुसार तो सर्वांचाच त्याला कामाच्या सर्वांना न्याय देण्याचे काम करणे. नक्कीच. या मतदारसंघात युवा आमदारांची आवश्यकता वाटते. बिलकुल आवश्यकता आहे. म्हणजे आजची परिस्थिती बघला की जो युवा आहे हा टेन्शन घेते आणि बुड्ढा जो आहे तो पेन्शन घ्यायला पाहिजे तर तो सत्ता भोगते. तर हा कुठंतरी आता लोकांना असं वाटते की तो त्याला जास्त नॉलेज आहे आणि त्याला सर्व समजते. पण बाबासाहेबांना म्हटलं आहे की युवा पिढीने राजकारणाला तुम्ही कम समजू नका, तुम्हाला राजकारणामध्ये यायला पाहिजे, नाहीतर तुमच्यावर अडाणी आणि बिन शिकलेले लोक तुमच्यावर राज्य करतील, त्याच्यामुळे तुम्हाला राजकारणामध्ये यावेच लागेल, असं बाबासाहेबांना ठाम युवकांना असे आवाहन केलेलं आहे. पण आजचे युवक जे आहे ते पाणठेल्यावर कुठेतरी जाऊन चर्चा करत फक्त राजकारणाच्या मागं जाऊन त्याचे दरवाजे बंद करून त्याच्या मागं हलो साहेब म्हणून फक्त आपले जे भविष्य आहे कुठेतरी खराब म्हणजे करत चालले आहेत आणि त्यांच्या कुठेतरी तिथे एक कमीपणा होत आहे. काय सांगाल, युवा नेते कोण असतील अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रामध्ये जे आमदार होण्याच्या शर्यतीमध्ये आहेत? आता याबद्दल आपण सांगू शकतो की आता बघा इथं सर्व महायुती आणि महाविकास आघाडी आहे, तसेच शरद पवार गट आहे. आणि आता जे सध्याचे चित्र बघता काँग्रेसकडून खूप सारे असे दावेदार केले जाते, राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून आहेत काही दावेदार, काही अजित पवार गटाकडून दावेदार आहेत. तर यांच्यामध्ये जे युवा वर्ग आहे तर त्या युवा वर्गांना असं वाटते की आतापर्यंत जे उमेदवार झालेले आहेत ते सर्व बुजुर्ग आहेत, तर त्यांना आता आराम करायला पाहिजे, आता आम्हाला सुद्धा संधी पाहिजे. तर म्हणजे आणि दुसरी गोष्ट आता हेच बनतील का आणि बाकीचे का बरं नाही. म्हणजे अशी आपण बघतो सोशल मीडियावर चर्चा असते की म्हणजे एखादा व्यक्ती आमदार झाला तर मग तोच पुन्हा आमदार बनते, मग आता तो झाला तर मग त्याच्या मुलगाच बनते. तर म्हणजे बाकीचे लोक सुद्धा आहेत ना, मग त्यांना सुद्धा संधी मिळायला पाहिजे. हे डायरेक्ट सीधी बात आहे. इथं म्हणजे कुणाला दुखावण्याची गोष्ट आहेच नाही. आता राहिली गोष्ट मग आता इलेक्शन लढण्यासाठी पैसा पाहिजे, तर मग गरीब माणसाकडे पैसा नाही तर मग तो आमदार बनणारच नाही का. तर मग वरिष्ठ जे नेते आहेत, जे वरिष्ठ नेते मंडळी आहेत कोणत्याच पक्षाचं, तर त्या पक्षाच्या नेत्यांनी त्या साधारण लोकांना सुद्धा विचार करायला पाहिजे कुठेतरी, असं मला वाटतं. सध्या जो आपल्या भागामध्ये 15% जो कमिशनचा जो चर्चेचा विषय आहे, ठेकेदार लोक आहेत हे जे काही लोकप्रतिनिधी यांच्यासोबत, काय या गोष्टीला तथ्य आहेत का, काय वाटते? आता त्याबद्दल तर आपल्याकडे काही प्रूफ नाही, आपण बोलू नाही शकत. पण असा चर्चेचा विषय पाणठेल्यामध्ये काही ठेकेदार असे बसतात पानटपरीवर, तर ते चर्चा करत असतात की मैं वो ठेकेदार के तरफ में गया था, नाव न सांगत कोणाचं ते, की उसने मेरे को इतने पैसे होना, पत्र देतील तेव्हा मी आपले काम करीन, मला काम दे, मग तो पैशाचा त्यांचा जो बी व्यवहार होईल ते तेव्हाच आम्ही तुम्हाला आपले जो बी काम देऊ, असं म्हणजे ते ठेकेदार सांगत असतात. आता ते किती तथ्य आहे ते आपल्याला माहीत नाही, पण हे लोकांमध्ये सुद्धा चर्चा आहे की म्हणजे पैसे कमवण्याचा धंदा कुठेतरी हा एक सुरू आहे, असं डायरेक्ट जे ठेकेदार लोक हे जनसामान्यामध्ये बसून चर्चा करत असतात. हे नक्कीच. तुम्हाला जर एखाद्या पक्षाने आमदारकीसाठी तिकीट दिली तर तुम्ही विधानसभेची निवडणूक लढणार का, काय वाटते? नक्कीच लढणार मी, कारण की तो असं आहे ॲक्च्युली की 2014 मध्ये मला वाटते बहुजन मुक्ती पार्टी यांच्याद्वारे मला ऑफर आला होता आणि जस्ट ती विधानसभा म्हणजे पहिली रेजिम झाली होती आणि दुसऱ्या 2014च्या रेजिममध्ये जस्ट माझं लग्न झालं होतं
आणि त्या अड्याळ पवनी क्षेत्रामध्येच जे बहुजन मुक्ती म्हणजे तिथली माझी सासरवाडी असल्यामुळे तिथले काही जे अड्याळ पवनीचे काही लोक होते ते माझ्या संपर्कामध्ये आले. तर त्यांनी म्हटलं की तुमचा जो म्हणजे विधानसभा क्षेत्र हा SC करिता राखीव आहे, तर तुम्ही म्हणजे आमच्या बहुजन मुक्ती पार्टी म्हणून आहे ते आता त्यावेळेस मला नवीनच वाटले ते नक्कीच काय तर त्या पक्षाच्या मार्फत मला ते ऑफर करत होते की तुम्ही ह्या पक्षामार्फत तुम्ही निवडणूक लढू शकता. कारण मी मला असं वाटलं की मी साधारण व्यक्ती आणि मला समजत नाही राजकारण आणि मला समजत नसल्यामुळे म्हणजे मी त्यांना असं नाही म्हणालो होतो. पण आता माणूस जसा मोठा होते तसा त्याला पत्रकारिता म्हणून समाजकारणातून किंवा समाजामधून नवीन गोष्टी शिकायला मिळतात. आणि निवडणुकीशी आपण सांगायला आता विचारलंच तर मी 2 वेळा निवडणूक लढविली आहे. एक वेळा 2015मध्ये नगरपंचायतची जी निवडणूक होती ती राष्ट्रवादी काँग्रेसकडून मी निवडणूक लढलेली आहे आणि 2021मध्ये भाजपकडून सुद्धा म्हणजे मी नगरपंचायतची निवडणूक मी लढलेली आहे. नक्कीच तुमचे विकासाचे मुद्दे काय असतील काय सांगाल? हां, अगं माझे विकासाचे मुद्दे सर्वात प्रथम हा आहे ते बेरोजगारीचा मुद्दा. कारण की इथं मोठ्या प्रमाणामध्ये बेरोजगारी आहे. आपण आताही बघतो की 75 वर्ष देशाला झालेले आहेत तरी पण परिस्थिती तीच आहे. आपण आपल्या विधानसभा क्षेत्रामध्येच नाही तर आपल्या गोंदिया जिल्ह्यामध्ये आता फक्त एकच अदानी पॉवर प्लॅन्ट सोडून इथं कुठलाही असा मोठा प्रकल्प नाही आहे की ज्या प्रकल्पातून साधारण व्यक्ती आपल्या 2 वेळची म्हणजे पोटाची खडगी भरू शकतो. असं कुठंच असं म्हणजे व्यवस्था केलेली नाही आहे. आणि त्याच्यामुळे बेरोजगारांना रोजगार मिळण्यासाठी त्या इथं मोठा रोजगार कशा प्रकारे आपल्याला करता येईल किंवा काय नवीन आपल्याला एक प्लॅन करता येईल, तर बेरोजगाराचा मुद्दा सर्वात प्रथम आपला हा राहील. आणि दुसरा गोष्ट शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, पाण्याचा प्रश्न आहे, सिंचनाचा प्रश्न आहे. तर ह्या प्रश्नावर आपले म्हणजे आपण काम करू असं मला म्हणजे वाटते. आणि एवढेच नाही तर जे युवा वर्ग आहे हा युवा वर्ग कुठंतरी व्यसनाधीन आहे, नंतर कुठंतरी हा भटकत चाललेला आहे. तर त्या युवा वर्गासाठी म्हणजे सरकारमार्फत म्हणजे नवनवीन अशा काही योजना सुरू करून त्यांना एक म्हणजे स्थायी असे रोजगार कसं करता येईल किंवा जे शिकलेले आहेत त्या शिकलेल्या लोकांचा म्हणजे त्या नवयुवकांसाठी असा रोजगार निर्मिती करून ते कशा प्रकारे आपली जीवनाची उन्नती करता येईल त्या प्रकारे आपण असं प्लॅन वगैरे आपल्याला करता येईल. अर्जुनी मोर विधानसभा क्षेत्रात झालेल्या 2 आमदारांपैकी तुमचा आवडता आमदार कोणता काय सांगाल? बघा, आमदार हा कुणाचा आवडता नसतो, त्यांचे विकास कामे हे त्याला म्हणजे लोकांचा आवडता बनतो तो. आणि म्हणजे माझ्या जवळचा आहे म्हणून तो आवडता आहे असंही नाही होत किंवा म्हणजे त्यानं म्हणजे एखाद्या आमदारानं माझं काम केला म्हणून तो आवडताही नाही म्हणता येत. म्हणजे त्यांचे कामे तो दर्शवते की तो लोकांचा किती चाहता आहे. नक्कीच. तर त्याच्यामुळे कोणता म्हणजे आमदार आवडता हे सांगणे कठीण आहे. आणि हाच प्रश्न तुम्ही एका जनसामान्याला विचारता तर तो म्हणजे समजा त्या पक्षाचा कार्यकर्ता असेल तर तो आवडतो म्हणाल. तर त्याच्यामुळे एक जनसामान्याच्या म्हणजे एक साधारण व्यक्ती म्हणून तर मी असे नाही सांगू शकत का मला कोणता आमदार आवडते. त्याचे कार्य चांगले पाहिजेत मग तो आमदार तो कोणत्या पक्षाचा असो आपल्याला काही लेनदेन नाही. ठीक आहे. महाराष्ट्र केसरी न्यूजने कम्युनिटी पोस्टवरून सर्वे केला आहे आणि त्यात राष्ट्रवादी पक्षाचे नेते डॉक्टर सुगत चंद्रिकापुरे, काँग्रेस पक्षाचे डॉक्टर अजय लांजेवार आणि भारतीय जनता पक्षातील माजी मंत्री राजकुमार बडोले ही 3 व्यक्ती समोर आहेत. तुम्हाला काय वाटतं यातील कोणता नेता येत्या विधानसभा निवडणुकीत आमदार बनेल? तुमचा अनुभव काय वाटते? आता माझं असं म्हणजे वैयक्तिक मत आहे, म्हणजे माझं असं म्हणणं आहे की 2019ची निवडणूक ज्यावेळेस राजकुमार बडोले हे हरले होते तर ते घरी न बसता त्यांनी 5 वर्षे अतोनात आपला जो काम आहे तो सुरू ठेवला आणि आपला जनसंपर्क जो आहे तो आणखी वाढवला आणि कशा प्रकारे मला अजून लोकांपर्यंत जाता येईल तर ते 5 वर्षामध्ये त्यांनी ते अतोनात काम केले. आणि जे आपले त्यांचे आरोग्य शिबिर असतील किंवा त्यांचे जे बी त्याने कार्य केले आपल्या फाउंडेशनच्या मार्फत पक्षामार्फत तर त्यांनी 5 वर्ष घरी न बसता त्यांनी ते आणखी चांगल्या मजबूतीनं जोमानं ते आपल्या कामाला लागले. आणि सांगायचे म्हणजे त्यांची जी हार झाली ते 2 वेळा आमदार म्हणजे 1 वेळा आमदार 1 वेळा मंत्री बनले पण तिसऱ्या रेजिमला ते हारले आणि ते बी अल्पमताने म्हणजे 718 मतांनी हारले. तर ते 718 मतांनी का बरं हारले आणि त्यांच्या चुका जेव्हा आहेत ते त्यांच्या चुका शोधण्याचे त्यांनी काम केलं. आणि कुठंतरी त्यांना असं वाटलं की आपली कुठंतरी आपलं कमीपणा झालं असेल किंवा आपला जो ओव्हर कॉन्फिडन्स होता तो म्हणजे कुठेतरी चुकीचा होता त्यामुळे त्यांना जो आहे अल्पमताने हारले आणि ते
भरून काढण्यासाठी ते अतोनात आता 5 वर्षापासून ते आता कामाला लागले आहेत. आता राहिली गोष्ट तिकीटची, तर आता तर महायुती आणि महाविकास आघाडीची इथं युती आहे आणि तिकीट वाटपाचा कार्यक्रम हा फिक्स झालेला नाही आहे. तर आणि दुसरी गोष्ट आपण बघतो की महायुतीमध्ये आता अजित पवार गट हा भाजपसोबत आहे आणि रनिंग आमदार जो आहेत हे मनोहर चांद्रिकापुरे आहेत. तर आता एकतर्क आपण बघितलं असं एकतर्फा, तर रनिंग आमदाराचं तिकीट हे काढते का बापा. आता ते वरिष्ठांचे जे काम आहे, ते वरिष्ठवर जे नेता असतात, तो त्यांचा प्रश्न आहे. तर त्याच्यामुळे आपण सांगता येत नाही. आणि दुसरी गोष्ट, आता भाजपचा संबंध आहे की हा आमचा गट आहे आणि भाजपचा गट असल्यामुळे भाजप आता ती जागा काय होते, त्यांचे वरचे जे पदाधिकारी आहेत, त्यांचे पक्षश्रेष्ठी आहेत, ते काय निर्णय घेतात, तर त्या अनुसारच ते आता सामोरचे निर्णय घेतील, त्याबद्दल तर मी बोलत नाही. आणि राहिली गोष्ट आता सुगत चंद्रिकापुरे, तर सुगत चंद्रिकापुरे हे आमदार मनोहर चांद्रिकापुरे यांचे सुपुत्र आहेत आणि ते सुद्धा, त्यांची सुद्धा इच्छा आहे आमदार बनण्यासाठी आणि ते आपल्या कामाला लागले आहेत. आता पक्ष तो तिकीट समजा महायुतीमध्ये जाते राष्ट्रवादीला, तर गेल्यावर ते आता वडिलाला देते की मुलाला देते, त्यावर आता आपण सांगता येत नाही. ते तो पक्ष श्रेष्ठीच ठरवतील आणि तो त्यांच्या वैयक्तिक आहे की ते कोण लढणार, पुत्र लढणार की पिता लढणार. अर्जुनी मोर विधानसभा क्षेत्रातील येत्या निवडणुकीमध्ये कोणत्या नेत्याला काँग्रेस पक्षाकडून तिकीट मिळेल, काय वाटतं तुम्हाला? याच्यावर मला असं सांगायचं वाटते की आता नाना पटोले यांच्याद्वारे अर्जुनीमध्ये एक खासदारांचा सत्कार मेळावा आणि पक्षप्रवेशचा कार्यक्रम होता. तर त्या कार्यक्रमामध्ये नाना पटोले यांनी आपल्या भाषणामध्ये असं म्हटलं होते की माझ्यावर सर्वात जास्त जो टेन्शन असेल किंवा जो तिकीट वाटपाचा, तो मला ह्या मतदार क्षेत्राच्या अनुषंगाने असेल, कारण की हा मतदार क्षेत्र माझ्या जवळचा आहे आणि जे तिकीट मागणारे जे आहेत उमेदवार, ते सुद्धा जवळचे आहेत. तर त्यामुळे सर्वात जास्त मला अडचण जो आहे तिकीट वाटपाच्या वेळेस मला ह्या विधानसभा क्षेत्रामध्ये होणार आहे. आणि दुसरी गोष्ट, नाना पटोले यांनी असं म्हटलं आहे की म्हणजे जो व्यक्ती किंवा जो नेता जो चांगले काम करेल किंवा लोकांच्या म्हणण्यानुसार जो खरा उतरेल आणि आमचा त्यांचा जो सर्वे असेल, तर त्या लोकांच्या दृष्टिकोनातून किंवा त्यांच्या म्हणण्यानुसारच ते तिकीट वाटपाचा कार्यक्रम करतील, असं त्यांनी त्यावेळेस कार्यक्रमात म्हटलं होते. आता तो त्यांच्या जवळचा असो की तो दूरचा असो, तो नंतरचा प्रश्न आहे, पण त्यांनी असं म्हटलं होते. आता राहिली गोष्ट तिकीट वाटपाच्या वेळेस, तर इथं 17 ते 18 उमेदवार तिकीट मागणारे आहेत. तर त्या तिकीट मागणाऱ्यांपैकी आता त्यांच्या सोशल मीडियावरच आपण बघतो, फेसबुकमध्ये, व्हॉट्सअपमध्ये, ॲज अ पत्रकार आपण सर्व ग्रुपमध्ये असतो, तर सर्व ग्रुपवर आपली एक नजर असते. तर तिथं काही ग्रुपवर असं चर्चा असतात की म्हणजे काँग्रेस पक्षाच्या तिकीटच्या वेळेस म्हणजे बाहेरचा जो व्यक्ती आहे, पार्सल व्यक्ती आम्हाला उमेदवार चालणार नाही असं काँग्रेसचेच जे तिकीट मागणारे असतात, त्यांचे कार्यकर्ते असतील किंवा त्यांचे चाहते असतील, त्यांचे असे ठाम ते आपले मतं त्या सोशल मीडियावर आपले मत व्यक्त करत असतात की आम्हाला बाहेरचा उमेदवार चालणार नाही, आम्हाला स्थानिकच उमेदवार पाहिजे. मग तो तुम्ही म्हणजे तो कुठलाच असो, मग आम्हाला काही त्याचे प्रॉब्लेम नाही, आम्ही सर्वांसाठी आम्ही कामच करू. आता राहिली गोष्ट नाना पटोलेची, तर नाना पटोलेचा असं त्यांनी जसं म्हटलं होतं की मला फक्त लोकांचे जे कार्य बघूनच मी तिकीट देईन. तर आता तो समोरचा वेळ ठरवेल की ते कोणाला तिकीट देतात. आणि दुसरी गोष्ट, एक आपल्याला असं ऐकायला मिळाली की काही जे उमेदवार आहेत त्यांना म्हणजे कुठेतरी एक निवेदन बनवलं आहे की आम्हाला बाहेरचा जो आहे उमेदवार नको आहे, तो आम्ही त्यांना म्हणजे देणार आहोत नाना पटोले यांना की आम्हाला बाहेरचे उमेदवार चालणार नाही, असं म्हणजे सूत्रानं आम्हाला हे सांगितलं आहे. माहिती आहे, आता ते किती तात्पर्य खरी आहे ते आपल्याला माहीत नाही आहे. आणि असंही सांगितलं की काँग्रेसच्या काही म्हणजे लोकांनी नाव न सांगण्याच्या रीतीवर की आम्ही नाना पटोले यांना तो निवेदन देणार आहोत की आम्हाला बाहेरच्या पार्श्वभूमीवर. मला माहिती मिळाली की खासदार साहेबांना ते निवेदन देणार होते. हो, आता मला माहीत नाही, पण असं चर्चा आहे. आणि दुसरी गोष्ट, ते निवेदन दिल्यानंतर ते लोक पत्रकार परिषद सुद्धा घेणार आहेत की आम्हाला बाहेरचा म्हणजे उमेदवार नको आहे. आता यात किती सत्य आहे ते आपण सांगू शकत नाही. आता तो येणारा काळच ठरवेल की त्यात म्हणजे काय सत्य आहे ते. आणि नाना पटोले साहेब जसे म्हणाले की आपण तिकीट देऊ, त्या हिशोबाने ते आपला करतील ते कार्यक्रम. आता या मतदारसंघामध्ये गेले 3 रेजिम अनुसूचित जाती
जी तिकीट होती आणि 3 वेळेस या ठिकाणी पुरुष आमदार म्हणून निवडून आले. आता महिला आमदार बनावा असं तुम्हाला वाटतंय का? कारण महिलांचे कोणी उमेदवार असायला पाहिजे. 3 वेळ या ठिकाणी पुरुष आमदार तर बनलेच आणि त्यांनी ज्या पद्धतीने विकास करायचा होता केलाच. आता महिलांना संधी मिळाली पाहिजे असं वाटते का तुम्हाला? काय? बिलकुल, निश्चितच पाहिजे. भारतीय संविधानाने सर्वाला समान अधिकार दिलेला आहे आणि महिलांना जास्तच प्राधान्य आहे. आणि म्हणजे चूल आणि मूल हे एवढीच महिलांनी सीमित न राहता ते सुद्धा विधानसभेवर किंवा लोकसभेवर किंवा म्हणजे राज्यसभेवर गेले पाहिजेत असे हे संविधानानुसारच त्यांना अधिकार आहे. पण आपल्या देशामध्ये हे पुरुषप्रधान संस्कृती असल्यामुळे प्रत्येक पुरुष म्हणजे हा कुठंतरी महिलांना सामोरं जाण्यापासून न सांगता म्हणजे असं रोखत आहे की नाही, म्हणजे महिलांना काय समजत नाही, म्हणजे तिला मॅनेजमेंट जमत नाही किंवा ते का करेल तिथे येऊन, म्हणजे असं कुठंतरी महिलांचं खच्चीकरण होत असल्याचं आपल्याला डायरेक्ट हे आपले देशामध्ये दिसत आहे. कारण की हे पुरुषप्रधान संस्कृती आहे आणि पुरुषाला असं वाटतं की आपलं वर्चस्व इथं राहायला पाहिजे. आणि आपण जास्त दूर न जाता आपण बघतो की ग्रामपंचायतमध्ये बघा, एखादी महिला अगर राखीव जागेवर सरपंच बनली, एखादी म्हणजे सदस्यमध्ये बनली, तर तिचा जो हजबंड असतो म्हणजे तिचा पती जो असतो हाच जास्त हस्तक्षेप त्या ग्रामपंचायतमध्ये करत असतो. म्हणजे मी शहाणा, मी सर्व करतो, तुला काय नाही समजे, तू का सांगतस, तू कशाला सही मारलीस ती, त्याच्यामधल्या तू करशील का, त्या ठराव सही नाही मारायचं. म्हणजे हे जे आहेत, हे जे पती आहेत ते म्हणजे महिला आपल्या मी म्हणेन तसं कर म्हणजे शहाणी नाही बनायची नाही. त्याच्यामुळे ते आपल्या पत्नीचा कुठेतरी ते एक दबाव आणत असतात आणि तिला फ्रीडमपणे तिला काम करू देत नाही. आणि याकरिता महाराष्ट्र शासनाने कायदेसुद्धा बनवले आहेत की अगर पती अगर ग्रामपंचायतमध्ये हस्तक्षेप करत असेल तर त्या पत्नीच्या पद रद्द होऊ शकते. असे खूप सारे नियम तरतूद सुद्धा आहे. आणि खूप ठिकाणी असे आपण बघतो, वाचतो की कारवाई सुद्धा झालेली आहे अशा व्यक्तींवर की म्हणजे इथं अशा प्रकारची घटना घडलेली आहेत. पती जास्त शांतपणा करतो अशा जागी. तर त्याच्यामुळे इथं जो आहे महिलांना संपूर्ण अधिकार आहे एक जनप्रतिनिधी बनण्याचा. ते बिलकुलच एक महिला अगर महिला शक्ती जेव्हा एकवटते त्यावेळेस एल्गार होतो आणि तिला कोणी रोखू शकत नाही. त्यामुळे अगर महिला निश्चितच एक महिला पॉवर अगर एकवटली तर एक महिला आमदार ह्या क्षेत्रामध्ये होऊ शकते. कारण की मला वाटते पुरुषांबरोबर महिलांची जी एकता असते ती एकदम फिक्स असते आणि ते तुटत नाही. आणि एकदा महिलांनी ठरवलं की आम्हाला तिला वोट मारायचं आहे म्हणजे ते मारतीलच. म्हणजे एका पुरुष त्याचं काय खरं नसतं, तो कोणाला वोट मारायला ना काय मारायला, पण महिला जो फिक्स असते त्याच्यामुळे तिचा वोट एकदम फिक्स जातो तिला. तर अगर महिलांच्या त्यांनी अगर निर्णय केला की आम्हाला यावेळेस आमची महिलाचं आमदार पाहिजे तर निश्चितच आमदार होऊ शकते. नक्कीच. एक शेवटचा प्रश्न, महायुती सरकारकडून यावेळेस माझी लाडकी बहीण योजना चालवण्यात आली. हो. आणि त्या माध्यमातून भरपूर महिलांना 1500 रुपये जो काही महिना आहे तो मिळणं सुरू झालेला आहे. त्याचा फायदा येत्या निवडणुकीमध्ये महायुती सरकारला म्हणजे BJP, राष्ट्रवादी, शिवसेना, शिंदे गट हे जे यांना होईल का असं वाटते का तुम्हाला त्याचा फायदा या निवडणुकीमध्ये? कारण गेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसने घोषणा केली होती की बा हमारी सरकार आएंगी तो 8500 रुपये देंगे खटाखट असं काही ते राहुल गांधी साहेब बोलले होते. आणि ते पैसे मागण्यासाठी सुद्धा अनेक महिला त्यांच्या कार्यालयावर गेलं असं काही चित्र होतं, काही TV सुद्धा पाहण्यात आलं होतं. काय वाटतं तुम्हाला आता येत्या निवडणुकीमध्ये हे जे 1500 रुपये आहेत लाडकी बहीण योजनाचे याचा कुठेतरी फरक पडेल का, काय वाटते? आता ॲक्च्युली आपलं जसं आपण बघतो आणि जसं आपल्याला ऐकण्यात येते किंवा नेते मंडळी सांगतात किंवा आपल्या चर्चेमध्ये असं म्हणजे आपण चित्र बघतो की मध्य प्रदेशामध्ये ज्याप्रमाणे लाडकी बहीण योजना सुरू केली होती तर ती समोरच्या विधानसभेच्या निवडणुकीला चित्र बघूनच केली होती. आणि त्यांनी ती त्यावेळेस मला वाटते 1000 रुपये काहीतरी ते त्यांनी तिथं योजनामध्ये दिलं होतं. आता मला नेमका आकडा माहीत नाही. मध्य प्रदेश छत्तीसगड असं काहीतरी आहे दोघातून. हो मध्य प्रदेश असेल. सेम ते पाहुण्यांनीच सुरू. बस ते आपल्या आपल्या महाराष्ट्राच्या सीमेला लागूनच आहे राज्य. तर त्यांचीच एक कॉपी म्हणून इथं ते कार्यक्रम सुरू करण्यात आला की आपण सुद्धा म्हणजे ही योजना सुरू करून आपण कुठेतरी आपल्या महिलांचा वोट बँक आपण वाढावा. त्या अनुषंगाने ह्या सरकारने ही योजना सुरू केलेली आहे असं म्हणजे डायरेक्ट आरोप हा कुठेतरी हा होत असतो. साधारण जो नागरिक आहे, शिकला सवरला नागरिक आहे, त्यांना सर्व समजते, नॉलेज आहे, असे लोक ते
ह्या चर्चा करत असतात. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की जास्त प्रमाणात जी वोटिंग आहे ती महिलांची आहे आणि महिलांची वोटिंग असल्यामुळे महिलांना आपण 1500 रुपये आपण दिले तर महिला आपल्याला म्हणजे आपला वोट बँक वाढेल हा समोरचा निवडणुकीचा दृष्टिकोन ठेवूनच म्हणजे ह्या महायुती सरकारने हा योजना सुरू केलेली आहे. आणि काही काही जागी आपण बघतो की खूप साऱ्या महिलांनाच्या अजून पैसे आलेले नाही आहेत आणि खूप साऱ्या महिलांचे अकाउंट लिंक नसल्यामुळे शायद होऊ शकते आलेले नाही आहेत. महायुती सरकारने समोरच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातूनच म्हणजे हे योजना सुरू केलेली यात काही वाद नाही आहे आणि सर्वांनाच माहीत आहे. त्याचा फायदा या स्कीमचा फायदा जो आहे ह्या आगामी निवडणुकीमध्ये होणाऱ्या आता त्या सरकारला होते का नाही हो तर तो आता नंतरचा प्रश्न आहे. कारण की आता उमेदवार हा जागृत झालेला आहे त्याला सर्व समजते की हा कायसाठी आहे. पण आता सरकार तरी लोक घेतात. आता वोट मारला याची गॅरंटी थोडी आहे. म्हणजे 1500 रुपये घेऊन वोट मिळणार नाही असं अरे होऊ जनता शकते कारण जनता हुशार झाली, जनता मायबाप आणि आहे. जनता विकासाच्या मुद्द्यावर वोटिंग करा असं तुम्हाला वाटते? मला असं वाटते की जनता हुशार आहे आणि वोटर हा राजा असतो. सर्वांनाच आता ते दिवस गेले लोकांना चुत्या बनवून ऐसा करले की वैसा करले की वोट मारा. लोक हुशार आहेत. आता लोक डायरेक्ट प्रश्न विचारायला शिकलेले आहेत. व्हॉट्सअप, फेसबुक आहे, सोशल मीडिया, नेटवर्क आहे, इंटरनेट आहे, सर्वांच्या मोबाईलमध्ये आता टेबलावरची टी व्ही म्हणून मोबाईल लोकांच्या खिशामध्ये गेलेला आहे. लोकांना सर्व समजते काय सुरू आहे काय नाही म्हणून. तर त्याच्यामुळे लोक आहेत आता अपडेट झालेले आहेत. ते डायरेक्ट प्रश्न विचारतील की वो सब ठीक है, विकास का क्या, हमारे वो एजुकेशन के बारे में बताओ, हमारे आरोग्य के बारे में बताओ, पढ़ाई के बारे में बताओ. तुम्ही इधर म्हणजे तुम्ही जिल्हा परिषद शाळा इकडं बंद करून नोकरीचे मुद्दे आहेत, नोकरीचे मुद्दे आहेत, बेरोजगारीचे मुद्दे आहेत. आता लोक खूप सारे मुद्दे घेऊन प्रश्न विचारणार आहेत ना. आता प्रश्न हा आहे की आता 2024च्या निवडणुकीमध्ये आजी आमदार आणि माजी आमदार हे कोणते मुद्दे घेऊन लोकांसोबत जनतेमध्ये वोट मागण्यासाठी जातात ते आता जनताच ठरवेल. आणि आता काय होईल ते जनताच्या हातामध्ये आहे. जनता तर राजा आहे. नक्कीच डॉक्टर सुशील लाडे आपल्यासोबत या ठिकाणी होते. आजचा कार्यक्रम खूप सुंदर झाला आणि आजचा हा कार्यक्रम या ठिकाणीच आपण थांबवतो. पुढचा जो आपला एपिसोड आहे महाराष्ट्र केसरी न्यूजचा पॉडकास्टचा हा लवकरच आपण प्रेक्षकांसाठी आणणार आहोत. तर आजचा हा कार्यक्रम इथेच थांबवतो. आपली रजा घेतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र. जय भीम, जय हिंद, जय महाराष्ट्र.